एस्टिमेट मध्ये ऑलरेडी तयार करून घेतलेलं आहे. ऐकून घ्या ना का जरा थांबा ना, मला हे कळत नाही बीडकरांनो, ह्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही. आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय, पैसे आणतोय, जरा मदत करा. लगेच रस्ता करणार, सगळं करायचंय. जादूची कांडी नाही माझ्याकडे, पण परंतु तुम्ही सहकार्य करा, मी सहकार्य करेन. विषय काय बोला बोला साहेब. विषय काय आहे, सध्या आम्ही रोज इथे हे जे कचरा आहे ना, ते बीड शहरात आणून इथे रोज जाते. बरोबर आहे. तात्काळ बंद करायचं. ऐका ना, सांगतो ना बाबा, सांगतो ना. चीफ ऑफिसर आता जरा इथे जरा बाजूला, हे आता येताना आपण बघितलं ते हे नको गोडाऊन टाईप, तर तिथं इतका प्रचंड कचरा, तिथे एक ट्रॅक्टर उभा होता, पण त्याला आपल्याला पर्यायी व्यवस्था करावी लागेल. तुम्ही मला सांगा की कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता, हा इथं कचरा, ही जागा कुणाची आहे हे एक जरा बघितली पाहिजे जिल्हाधिकारी महोदय. ती जर राज्य सरकारच्या डिपार्टमेंटची असेल. तुम्ही आलात म्हणून होप्स वाढले. बरोबर आहे, करू ना बाबा, करू ना. आम्ही आमच्या भागात केलंय, परंतु फक्त आमच्या भागात करून उपयोग नाही, राज्यात झालं पाहिजे. म्हणून आपण मिळून करूया. त्याच्यात तुम्ही मला मदत करा. त्याच्यामध्ये काही ठिकाणी मला वाईटपणा घ्यावा लागेल, काही ठिकाणी अतिक्रमणं काढावी लागतील. त्या अतिक्रमणाची आपल्याला काहीतरी त्यांना पर्यायी व्यवस्था पण करावी लागेल. त्यांनाही वाऱ्यावर सोडून चालणार नाही. असं काही करू. दादा फक्त एक रिक्वेस्ट आहे, सकाळी आमच्या माई बहिणी 5 वाजता 4 वाजता प्रॅक्टिसला येतात आणि संध्याकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत प्रॅक्टिसमध्ये असतात. कर्मचारी वर्ग इथं हजर असते. पण एक रिक्वेस्ट आहे की CCTV कॅमेरा लावा आणि सिक्युरिटी वाढवा दादा. फक्त मगाशी तुम्ही ऐकलं नाही का काय कुठं असतं त्याच्यामध्ये केबिन वगैरे सांगितलं ना. 25 कोटीचा प्लॅन आहे आता, 25 कोटीचा दाखवलाय ते आता. आणि हे 25चा प्लॅन करत असताना त्याची अंमलबजावणी आम्ही लगेच सुरू करतोय, टेंडर काढून. ते झाल्यानंतर पैसे कमी पडले तर अजून थोडेसे पैसे वाढवतो. परंतु जे ठरलंय आणि त्याचा उपयोग तुम्ही खेळाडूंनी, तुम्ही नागरिकांनी, आमच्या महिला भगिनींनी, सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं करून घ्या. कारण शेवटी तुमचं आहे. आम्ही एकदा तुम्हाला चांगलं करून देऊ, पण मेंटेनन्सच्या करता पण आम्ही आता DPC मध्ये 1% निधी हा क्रीडा संकुल चांगली राहण्याच्या करता मेंटेनन्स करता टाकलेला आहे. म्हणजे आता तुमचा जर DPC 500 कोटीचा असेल तर 500 कोटीच्या 1% म्हणजे 5 कोटी मिळणार. तर त्याच्यामुळं फक्त इथं नाही, त्याच्यातनं वेगवेगळे मेंटेनन्स होऊन जातील. इथं चीफ ऑफिसर, कलेक्टर, आमचे SP असे आणि PWD असे सगळ्यांचं समन्वय मला साधावा लागेल. मी तो साधीत. तुम्ही फक्त